नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती आणि गावाकडची सकाळनं खूप छान होते. रात्रीच खूप जास्त पाऊस आलेला होता म्हणून सडा वगैरे टाकायची काही गरज नाही. आपण सडा टाकला पण ते सगळं वाहून जाते म्हणून सडा मी टाकलंच नव्हतं. तसंच पाणीचं सडा टाकलं आणि लगेच रांगोळी वगैरे काढायला घेतली. आणि माझं तर मी लवकर आवरून घेते. गावाकडं कसं माझं ना पटकन कामं आवरून जात असतात. सकाळी मी खूप लवकर उठत असते. लवकर उठलं तेव्हाच आपले कामं आवरतात आणि मगच शेतात आपल्याला जाता येतं. तरी ते ना रांगोळी वगैरे काढून झाली. चहा वगैरे आमचा झाला होता. सगळ्यांना चहा दिलं. राजवीरचे पप्पा गेले होते गावात आणि राजवीर तर अजून झोपेलच आहे. त्याची तर सुट्ट्या तो खूप एन्जॉय करून घेतोस. गावाकडे आल्यावर त्याला खूप आवडते असं. आणि ते ना मला स्वयंपाक करायचं होतं. स्वयंपाक करून पटकन शेतात जायचं असतं ना तर झटपट होऊन जाते आणि आपल्या मनात पण एकच विचार राहतं की पटकन स्वयंपाक झाले की आपण लवकर शेतात जाऊया आणि लवकर आपल्या कामाला लागूया. तरी ते ना माझी भाजीसुद्धा झाली, चपात्यासुद्धा माझी इथं बनवून झालेल्या होत्या. आता थोड्याच राहिल्या होत्या आणि बाजरीची भाकऱ्या वगैरे केल्या ना तर झटपट होते बरं का. पण मला चूलच नाही आहे. गावाकडे मी चूलच मांडलेली नाही आहे. तर मग मला भाकरी वगैरे करता येत नाही म्हणून मी गॅसवर आहे ना नुसतं चपात्या करत असते. तर बघूया आता आम्ही ना पूर्ण म्हणजे काम करणार आहे थोडंसं घराचं. मग होईल चूल वगैरे पण आता सध्या तरी नाही. आणि पावसात तर बाहेर जमतच नाही. सगळं आतमध्येच करावं लागतं. आणि तुम्ही मला विचारलं होतं ना, ताई तुम्हाला शेती किती आहे? तर मी त्यांना कमेंटमध्ये रिप्लाय दिलं होतं की मला माहिती नाही. आणि खरंच मला एवढं माहिती नाही म्हणजे मोजून कोणाला माहिती नसतं की किती आपल्याला शेती आहे म्हणून. तर माझं लग्न झालं होतं ना त्या टायमाला मला शेती बघून दिलीच नव्हती. म्हणजे कमी आम्हाला शेती जास्त नाही आहे. मला असं वाटतं म्हणजे अंदाजे 9-10 एकर असेल ती. त्याच्या पुढं मला काही माहिती नाही एवढं की किती आहे म्हणून. पण तेवढी आहे असं ऐकलेलं आहे मी. पण जास्त नाही माहिती मला म्हणजे मोजून वगैरे तर अजिबात नाही. म्हणून मी त्यांना तशी सांगितलं की मला नाही माहिती किती आहे म्हणून. आणि आम्ही जास्त करत नाही म्हणजे जेवढी चालू आहेत ना तेवढीच करतो. बाकीची तसलीच पडलेली आहे म्हणजे एवढं सगळं करायला नाही जमत. आणि आम्हाला असं वाटते की म्हणजे जितकं आपल्याला धान्य लागतं तेवढीच म्हणजे आम्ही शेती करत असतो. जास्त आम्ही करत नाही. तेवढ्यातच आम्हाला असं वाटतं की एवढं झालं बस झालं. कसं हे दोघं पण बघणं ना शक्य नसतं. आपल्याला असं वाटतं की म्हणजे किती सोपं आहे. शेती पण करू शकतो आपण, जॉब पण करू शकतो किंवा शहरात राहून शेती होते पण खूप हार्ड जाते, खूप त्रास होतो. म्हणजे कसं होऊन जाते आपल्याला काही वाटत नाही बायकांना पण माणसांचं खूप त्रास म्हणजे वाढून जाते. आता त्यांना ना तिकडचं पण प्रेशर असतं कामाचं खरंच असतं. म्हणजे एक गव्हर्नमेंट जॉब बोलले ना तर खूप म्हणजे लोड असतं, सगळं बघावं लागतं आणि त्याच्यानंतर मग शेतातलं पण ते पण मग तिकडलं पण म्हणजे टेन्शन असतं हे गावाकडचं पण. म्हणून आहे ना मला असं वाटतं की नको जास्त करायला. जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये आनंद राहायला पाहिजे. पण कधी कधी कसं वाटतं आपण पहिल्यापासून शेती केली आहे ना आता कशाला तिला सोडून द्यायची. थोडंफार तर केलं तर चालतं आणि तेवढ्यातच आपल्याला धान्य वगैरे भेटेल. आणि असं काही विचार करून आहे ना आम्ही दोघं मिळून शेती करत असतो आणि केली पण नसती बरं का आम्ही. पण माझे सासरे गावाकडे असतात ना ते सगळं बघून घेतात. म्हणजे जास्त जर कामाचं लोड असलं किंवा त्यांच्याकडून न होत असेल तेव्हा आम्हाला ते कॉल करतात आणि तेव्हाच आम्ही जातो. नाहीतर बाकीचे ते सगळं बघून घेतात म्हणून आम्ही शेती करतोय. नाहीतर आम्ही शेती पण केली नसती. एवढं सोपं नाही आहे. आपण शहरात राहतो आणि आपलं सगळं माल वगैरे व्यवस्थित राहील शेतातलं किंवा व्यवस्थित सगळं होऊन जाईल तसं शक्यच नाही आहे. घरचं एकतरी माणूस लागतं आणि ते माझे सासरे आहेत ते सगळं बघतात. खूप वेळेस तुम्ही विचारतात की तुझे सासरे कुठे राहतात? तर ते माझे दीर आहे ना गावाकडे राहतात. त्यांच्यासोबत ते राहतात आणि थोडंफार आहे ना म्हणजे शेतातलं ते करतात पण जास्त नाही. पण आम्हाला सांगून देतात की हे कामं करायचे आहेत तुम्ही येऊन जा. तर आम्ही जात असतो. पण कसं मोठं माणूस कशाला लावलेला आहे घरात म्हणजे त्यांची देखरेख पण राहिली ना तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो आणि आपलं जर कोणीच नसलं ना तर काहीच होत नाही. पण त्यांचं खूप आम्हाला सपोर्ट आहे म्हणून आम्ही शेती करतो. नाही तर आम्ही केली पण नसती आणि म्हणूनच आमच्याकडून होते पण. ते ना घरातले सगळे कामं माझे आवरून झाले होते आणि 9 वाजेपर्यंत ना सगळे कामं आवरून होऊन जातात आणि त्याच्यानंतर शेतातले असतात. आता हे काम माझ्यासाठी खूप कठीण आहे. खूपच जास्त म्हणजे वाकून कामं करणं बोलले ना तर थोडंसं रिस्कीच आहे आणि मागं पण माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. आणि आता पण आहे ना आमच्या मनात एकच भीती होती की तसलं काही व्हायला नको आहे. पण काय करतं कुणीच भेटत नाही आहे. म्हणजे शेतात हे कामं करणं पण खूप गरजेचे आहे. आणि राजूरचे पप्पा एकटे तरी काय करणार? एकट्याकडून हे कामं होत नाही. आणि
आणि दुसरं कोणी बघायला गेलं तर कोणी भेटत नाही, म्हणून आहे ना मी शेतात गेले होते. भीती तर खरंच आम्हाला जास्त वाटत होती की तसं काही व्हायला नकोय. खरं सांगू ना तर हे काम आहे ना गावाकडे एकदम म्हणजे नॉर्मली करून घेतात. आता भरपूर बायकांना ना म्हणजे शेतात अशी कामं करावं लागतात, पण एवढं जास्त झाल्यावर नाही करत असेल मला असं वाटतं. म्हणजे 2-3 महिने राहिले की एवढं त्रास होत नाही, पण माझं आता जास्त झालं तर कसं होऊन जातंय म्हणजे खाली वाकून कामं करायला थोडंसं त्रासच होतं. म्हणजे खूप जास्त होत होतं मला, पण कोणाला सांगायचं म्हटलं जाऊ द्या, सांगून पण काही फायदा नाही. आपल्याला कामं तर उरकून घ्यायचीच आहे आणि नाही केले तर मग ते एकटे तर करणारच आहे, पण आपण बसून तरी काय करणार आहे. माझं बसून पण मन लागत नाही खरं सांगू तर. मला असं वाटतं की त्यांना पण थोडंसं तरी आराम भेटायला पाहिजे, म्हणून मी पण करत असते. आणि दोघं आम्ही एवढे जाम थकलो होतो ना, तर असं वाटत होतं की ह्या बांधवरच बसून राहावं. माझं तर चेहरासुद्धा सुजला होता. म्हणजे खाली वाकून कामं करणं, ते गोळ्या खाणं, दिवसभर उन्हात कामं करणं, हे बोलले ना तर थोडंसं आपल्याला वेगळं होतंच, पण काय हरकत नाही. हळूहळू आम्ही करत होतो. जास्त काय आम्ही म्हणजे फास्ट केलं नाही, पण हे काम तर करायचंच होतं आणि तूर लावणं आमच्यासाठी खूप गरजेचं झालं होतं. बऱ्याचशा ताईंना असं वाटते की मी व्हिडिओसाठी गावाकडे जाते किंवा शेतातले कामं करते म्हणजे दाखवण्यासाठी, तर तसं काहीच नाहीये. तसं जर राहिलं असतं तर मी नॉर्मल थोडंफार कामं केले असते आणि लगेच रिटर्न झाले असते. आमचं तसं काहीच नाहीये. माझं जे काही दाखवते ना मी, ते रिअलच असतं. मला असं वाटतं की म्हणजे जे काही मी रिअल लाईफ जगते ना तेवढंच आपल्याला दाखवायचं आहे. इतर दाखवण्यापेक्षा आहे ना जसं आहे तसं दाखवलेलं खूप बरं आहे आणि मला तसंच आवडतं, म्हणून मी तुम्हाला दाखवत असते. आणि हीच माझी लाईफ आहे बरं का. जशी मी सोशल मीडियावर दाखवते ना सेम जसं दाखवते तसंच मी राहते पण, आणि असंच माझ्या लाईफमध्ये आहे. तर इथे ना आमची लावून झाली होती, म्हणजे तिकडचा वावर झालाय, म्हणजे लांबचा जो होता ना तो संपला होता लावून. दिवसभर आम्ही लावले. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. 5 वाजता घरी जायचं होतं मला, पण इथे ना एक आई राहते आणि त्यांच्याकडे ना मी पहिल्यापासून जाते बरं का. मी जास्त करून कोणाच्या घरी जात नसते किंवा कोणाच्याकडे जाऊन बसत नसते, पण त्या आईचं ना स्वभाव खूप वेगळा आहे. आता माझं लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता मला सासूबाई नाहीये, पहिल्यापासून नाही, माझ्या लग्नाच्या अगोदर ते गेलेले आहेत आणि आमचं घर एकटंच आहे. म्हणजे आजूबाजूला घरं आहेत पण एवढे नाहीये. तर मी माझं लग्न झालं होतं तेव्हा मला एवढं काही जमायचं नाही. आता कसं एक मुलीचं लग्न होतंय ना तेव्हा आईच्या घरी आपण म्हणजे एवढं काही करत नाही, म्हणजे एवढं जबाबदारीनं कोणतेच कामं करत नाही. केलं तर केलं, नाहीतर नाही केलं. आयतं भेटलं खायला तर खाऊन घ्यायचं, नाही भेटलं तर राहिलं. म्हणजे कोणतेच कामं आपण जबाबदारीनं करत नाही, पण लग्न झाल्यावर आपल्याला हे सगळ्या गोष्टीनं खूप कठीण जातात आणि तसंच माझ्यासोबत घडलेलं. आता बरेच ठिकाणी आता मी न माझं म्हणजे तुम्हाला हे सांगते, मी कोणाला पण सांगते की मला सासूबाई राहिली असती तर किती छान झालं असतं, पण कोणी पण म्हणतं तुला कशाला लागतेस, चांगली आहे ना, नाही आहे तर. पण मला असं वाटतं पाहिजे होती मला. मला खूप म्हणजे मी एवढे कठीण दिवस काढले ना तुम्हाला मी सांगते. जर घरात मोठं माणूस राहिलं किंवा बाई राहिली एखादी तर ती खूप समजून घेत असते किंवा सांगत पण असते, असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं. ते स्वतः सुद्धा करून घेतात बरं का. मला कोणीच समजून घेणारं नव्हतं आणि माणसं तर माणसंच असतात. सासरे होते, दीर होता आणि हे होते, बस बाकीचं कोणीच नाही. आणि माझ्या नणंदबाईचं लग्न तर खूप वर्ष अगोदर झालेलं आहे. मग एकटीला तर मला जमायचं नाही, पण त्या टायमाला आहे ना ती आई माझ्याकडे यायची आणि मला खरंच भरपूर काही त्यानं मदत केलेली आहे. असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, मला करून सुद्धा द्यायचे त्या. आणि मला भरपूर काही सांगायचे पण असं करायचं तसं करायचं, म्हणून आहे ना मी त्यांचा उपकार तर कधी विसरूच शकत नाही. म्हणून मला आहे ना त्यांना भेटू वाटतं. सारखं मी जाते बरं का त्यांच्याकडं किंवा त्यांना माझ्या घरी बोलवत असते. आणि जास्त ठिकाणी मी दुसऱ्या ठिकाणी कधीच कोणाच्याच घरी जात नाही, पण त्यांच्या घरी जात असते. तर असं इथे ना घरी आले. आता थोडंसं दिवस होतं बरं का, पण लांबचं शेत होतं आमचं, काम ते आवरून झालं होतं तिकडचा, म्हणून हे बोलले की तू आता घरीच राह, आता काही शेतात येऊ नको, घरचे जे काही काम आहे ते उरकून घे. आणि कसं संध्याकाळचं लाईट नसते गावाकडं, तर मग जेवण वगैरे बनवायला जरा थोडंसं त्रास होतं. आणि लागवडचं काम इतकं हाड आहेत ना, तो काम केल्यानंतर आहे ना दुसरे कामं करायची अजिबात इच्छा नसते. पण हे घरचं काम पण आवरून मला घ्यायचं होतं. हातपाय वगैरे धुतले, फ्रेश वगैरे झाले, घरं वगैरे झाडून काढले आणि बाहेर आहे ना अंगण्यामध्ये पण इतकं म्हणजे खराब होऊन जातंय. लेकरं काय करतात दिवसभर आहे ना काही ना काही टाकत असतात, मग ते चांगलं दिसत नाही. तर संध्याकाळचं सुद्धा इथे झाडू मारत असतो आम्ही बाहेर, आणि खरंच तेव्हा इतकं छान वाटतंय ना, बाहेर मस्त वाटतं. ते झाडू वगैरे मारून माझं झालं होतं. राजवीरचे पप्पा आहे ना म्हणजे परत शेतात गेले होते, ते काही घरी नव्हते. खरंच ते पण खूप जाम थकलेले आहेत. हे कामं खरंच खूप हार्ड आहेत आणि मी घरीच राहिले होते.
होते, मी काय गेले नव्हते. आता मला स्वयंपाक करायचं होतं म्हणून तर म्हटलं चला आता उजेड आहे तोपर्यंत सगळं आवरकून घेते. तरी ते लसूण वगैरे साफ करून घेतलं. म्हटलं एकदा बाहेर बसून हे कामं करून घेते, त्याच्यानंतरच लागणार आहे पुढच्या कामाला. तरी ते लसूण वगैरे सगळं नेसून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना भाज्या वगैरे मी इथूनच नेल्या होत्या. आता गावाकडे एवढं काही भेटत नाही आपल्याला. इथे पहिलीने मिरच्या वगैरे व्यवस्थित करून ठेवल्या. म्हटलं जसं लागतं तसं आपल्याला घेता येते. आणि हिरवी मिरचीचा ठेसा सुद्धा मला इथं करायचं होतं. एका साईडला कुकर लावून घेतलं. आणि माझं किचन काय एवढं भारी नाही बरं का. माझं घर खूप साधं सिंपल आहे, पण त्याच्यामध्ये खरंच खूप छान वाटतं. फक्त लाईट नाही ना त्याच्यामुळे ना संध्याकाळचं कसं तरी वाटतं. नाहीतर असं इतर टायमाला तर खूप छान वाटते. त्यांना लगेच मी ना स्वयंपाकाला लागले होते. आणि तुम्ही म्हणाल की गॅस शेगडी असं का ठेवलीस तू, इथं पण तसंच ठेवते. तर मला ना तसं ठेवायला आवडतंय आणि जागा पण जरा थोडीशी मोठी असते, त्याच्यामुळे मी तसं ठेवत असते. तर इथे ना सगळं माझं आता जेवण बनवून झालेलं होतं. म्हणजे चपात्या बाकी होत्या, पण बाकीचं भाजी वगैरे करून झाले होते. पण पाणी वगैरे भरून ठेवावं लागतं संध्याकाळचं, तर तेही भरून ठेवलं. तर चला आता इथं सेंड